तिसरा अध्याय. पहिला श्लोक. अर्जुन म्हणे, जरी बुद्धियोगास कर्मा परीस, असे श्रेष्ठता तू मला सांगतोस, तरी का मला सांगशी मी लढावे, अशा घोर कर्मा कशाला करावे. दुसरा श्लोक. कधी सांगता एक दुजेची तैसे, मला एक ते योग्य सांगाची कैसे. धरावीची कोण्याही एकाची कास, मला सांग जे होय माझ्या हितास. तिसरा श्लोक. भगवान म्हणाले, अति प्राचीनी काळी मी दोन निष्ठा, वदिल्याची येथे असे जाण पार्था. धरावाची सांख्याने तो ज्ञान मार्ग, व योग्यास योग्य असे कर्म. चौथा श्लोक. मनुष्येन कर्मासी सोडून द्यावे, तसेची न नैष्कर्म्य त्यासी मिळावे. न कर्मासी त्यागून सिद्धी मिळेही, असे जाण पार्था म्हणे श्री हरिही. पाचवा श्लोक. न काहीची कर्मा करावे असेही, कुणासी नसे शक्य एका क्षणीही. त्रिगुणासी ज्या निर्मिते प्रकृतीती, समस्ताही कर्मा तिन्ही चालवीती. सहावा श्लोक. जरी कोणी दाबोनी ही वासनासी, परी विषयांची मनी वस्ती तैसी. असे तोची व्यक्ती अति मोहलिप्त, म्हणावे तया पार्थ ढोंगी खचित. सातवा श्लोक. परिज्ञान इंद्रिय चित्ते नियंती, करी कर्म जे प्राप्त राही अलिप्ती. असा युक्त जाणा विशेषी तयासी, म्हणाले असे श्री हरी अर्जुनासी. आठवा श्लोक. अकर्मा परी ते असे श्रेष्ठ कर्म, विहिताची कर्मा करा हेची मर्म. शरीरे जगावे कसे कर्म विण, न कर्मास सोडावयाचे म्हणून. नववा श्लोक. क्रिया कर्म यज्ञाहुतीचीच जाणी, तसे जो करी कर्म बंधान मानी. तसे ना करी बद्ध कर्मी असावे, अहंभाव सोडून निर्मोही व्हावे. दहावा श्लोक. जया सृष्टिकर्ताची ब्रह्मा म्हणावे, म्हणे लोक हो यज्ञ तुम्ही करावे. जगी या मनुष्ये सुखाने रहावे, म्हणून दिले यज्ञ ही ब्रह्मदेवे. अकरावा श्लोक. अशा यज्ञयागेची संतोषतील, मनुष्यावरी देव स्वर्गामधील. असे एकमेकासी संतोष व्हावे, अशाची प्रयत्ने हिताचे मिळावे. बारावा श्लोक. जसा यज्ञयागे हि देवासी तोष, पुराव्या हि इच्छा समस्ता निदोष. परी जो न देवास अर्पी सुखासी, असे भोगते चौर्य जाणा तयासी. 13वा श्लोक.
प्रसाद कृपा जाणी यज्ञावशिष्ट, मुनीचे अशा होतसे पाप नष्ट. स्वतःच्याच साठी बनावेची अन्न, तया जाण करताची पापा जघन्य. 14वा श्लोक. जगी जीवनाचे असे अन्न मूळ, पिके अन्न जेव्हाची पर्जन्य काळ. निघे तोही पर्जन्य यज्ञातुनीची, व कर्मातुनी उद्भवे यज्ञ तोची. 15वा श्लोक. असे मूळ ब्रह्म समस्ताही कर्म, तसा अक्षरातून ब्रह्मास जन्म. असेची ब्रह्माची सर्वत्र व्याप्ती, म्हणून असे यज्ञ कर्माची वस्ती. 16वा श्लोक. असे चक्र चाले जगी याची नित्य, जगेना तयाच्या गतीने मनुष्य. तयाचे चिवाया हि आयुष्य पार्थ, रती त्यास इंद्रिय सुखीची फक्त. 17वा श्लोक. असे जोची तल्लीन आत्मस्वरूपी, असे आत्मसुखीची तृप्ती तथापि. समाधान सुखीच आत्म्यात जासी, नुरे इहि कर्तव्य काहीच त्यासी. 18वा श्लोक. करोनीची कर्मान प्राप्तव्य इहि, करी नाही कर्मा नसे हानी काही. न काही कुणाही कडोनी मिळावे, अशा व्यक्तीने या जगीना रिझावे. 19वा श्लोक. म्हणूनच कर्तव्य कर्मा करावे, फळाच्याची इच्छेसी तू ना धरावे. तयाचेची चित्ताही शुद्धी मिळावी, तयानेच सर्वोच्च प्राप्ती करावी. 20वा श्लोक. पिता जानकीचा जसा ज्ञानवंत, करोनीच कर्मासी झाला विमुक्त. जनांच्या हितासी मनीची धरोनी, जनाशी कवावे स्वकर्मे करोनी. 21वा श्लोक. जसे वागती श्रेष्ठ येथे प्रपंची, जना वागणे ते असावे तसेची. जशा वस्तुपाठा समोरी पहावे, तयाची प्रमाणे जनांनी जगावे. 22वा श्लोक. नसे कर्म काही मला त्रिजगीही, न प्राप्तव्य होय मला येथ काही. जगी कर्मही प्राप्त माझ्या स्थितीत, तयासी करी मी असे जाण पार्थ. 23वा श्लोक. जरी मी करावाची आलस्य पार्थ, जगी ना करावे हि कर्मा विहित. तरी लोक कर्मासी सोडून देती, मला पाहुनी ते तसेची करीती. 24वा श्लोक. जरी मी न कर्मा करावेची पार्थ, तरी दोष माझ्याची माथी समस्त. मला बोल लागे जना भ्रष्ट विले, म्हणावे हि मीची तया नाश विले. 25वा श्लोक. असे जाण पार्था अडाणी जनांनी, करावेची कर्मा फलाशा धरोनी. फलाशे विना तेची ज्ञानी करीती, शिकावे जनांनी अशा हेतूसाठी. 26वा श्लोक.
अडाण्याची कर्मे फलाशे सहिती, तया बुद्धिभेदान ज्ञानी करीते. समस्ताही कर्मा करावे अलिप्ती, अडाणी जना वस्तू पाठासी देती. 27वा श्लोक. गुणाती न निर्मित ती प्रकृती, कराव्या तयानी समस्ता क्रियाही. परी मीची करता असे मूर्ख मानी, शरीरासी जो मी म्हणे तो अडाणी. 28वा श्लोक. असे ज्ञान ज्यासी गुणांचे समस्ती, तया ज्ञात हे विषयी गुणवस्ती. करावे तयांचे स्वभावे गुणांनी, प्रपंची राहाती अलिप्ती म्हणून. 29वा श्लोक. गुणी प्रकृतीच्या जयांनी भुलावे, गुणांच्याही कर्मे तया लिप्त व्हावे. कदापि हि जाणीव नाहीच त्यांना, विवादे तया सोबती ना शहाणा. 30वा श्लोक. तुझी बुद्धी माझ्याच ठाई असावी, फलाशाही किंचित तीही नसावी. करावे हि जे ते मलाची वहावे, त्यजूनीच मोहासी पार्था लढावे. 31वा श्लोक. असे मी म्हणिलेची जे पार्थ येथ, तयासी तुम्ही आचरावेची नित्य. नसावी असूया ही ठेवोनी श्रद्धा, मिळावीची मुक्ती तुम्हा कर्मबद्धा. 32वा श्लोक. मतासीची दुर्लक्षिती या सदाही, तयाची ही थट्टा करूनीच राही. न जाणीती भेदा अयोग्या की योग्या, स्वनाशासी आणीती या जाण तथ्या. 33वा श्लोक. शहाण्या मनुष्ये स्वभावे करावे, समस्ता जीवांनी तसेची जगावे. असे जाणता निग्रहा काय साध्य, प्रयत्ना करोनी ही वायाची जाय. 34वा श्लोक. असे आवडी वा तिरस्कार भाव, असाची असे इंद्रियांचा स्वभाव. म्हणूनीच पार्था महत्वा न देसी, तया आवडीसी तसे नावडीसी. 35वा श्लोक. स्वधर्मात वैगुण्य ये मृत्युतोही, तरी त्या न सोडावयाचे कधीही. पराच्याची धर्माचरावे हि जेव्हा, भयप्राप्ती होईल जाणाची तेव्हा. 36वा श्लोक. अर्जुन म्हणाला, मनुष्यासी इच्छा नसावी तरीही, कसा तो पडे विषयांच्याची मोही. तयाने कशालाची पापाचरावे, कुणाच्या बळानेची प्रवृत्त व्हावे. 37वा श्लोक. भगवान म्हणाले, रजातून उत्पत्ती कामा व क्रोधा, जीवात्म्यासी होई तयांचीच बाधा. प्रयत्ने क्षमावी शकेना क्षुधेसी, म्हणूनीच वैरी म्हणावे तयासी. 38वा श्लोक. जसे अग्निसी धूर वेढून राही, धुळीची कुठे झाकिती आरसाही. जशी वार गर्भासी संपूर्ण झाकी, तसे शुद्ध ज्ञाना असे काम झाकी.
39वा श्लोक. विवेकी तरी काम बाधित झाले, तयानेची ज्ञाना असे झाकलेले. नसे शक्य त्याचीची पूर्ती कधीही, जणू अग्नी ऐसा कधी शांत नाही. 40वा श्लोक. जीवात्म्या पडे मोह कामामुळेची, अधिष्ठान कामासी बुद्धी असेची. दिला वास कामा मना इंद्रियांनी, असे झाकिले ज्ञान त्याने म्हणून. 41वा श्लोक. असे काम पाप स्वरूपी निधान, करी नष्ट विज्ञान तैसेची ज्ञान. म्हणूनच शत्रू वधावेच यासी, करावेची आधीन पंचेंद्रियासी. 42वा श्लोक. शरीरा परी इंद्रिये श्रेष्ठ खास, मना जाण पंचेंद्रियाही परीस. व बुद्धी असे लंघुनीची मनाही, असे श्रेष्ठ आत्मा पुढे बुद्धीच्याही. 43वा श्लोक. असे बुद्धीच्याही पुढे तोची आत्मा, असे जाणूनी पार्थ घ्यावेची मर्मा. मनाला मनाचा नियंता करावे, असे कामवैरी तया नष्ट व्हावे. तिसरा अध्याय समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.